जय महाराष्ट्र. आपलं केबल नेटवर्कवरील आमचं लोकल न्यूज चॅनल ॲक्ट 20. आता पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी. राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली आहे आणि 14 ऑगस्ट पासूनच नोंदणी झालेल्या महिलांच्या खात्यात या योजनेचे पैसे जमा होत आहेत. परंतु बँकांमधून हे पैसे काढण्यात अनेक अडचणी येत आहेत. केवायसी नसल्याने म्हणजेच आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसल्याने खात्यात पैसे पडूनही ते काढता येत नाहीत. अनेक महिलांनी आधी दुसऱ्या बँकेत खाते उघडलेले असल्यास आताचा नवा अकाउंट नंबर देऊनही पैसे मात्र जुन्याच जे खाते बंद पडलेले आहे अशा खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे गेल्याच्या अनेक तक्रारी आहेत. त्यामुळे रक्षाबंधनाचा सण होऊनही अनेक भगिनींना त्यांची मुख्यमंत्र्यांकडून आलेली ओवाळणी मिळालीच नाही. पाहूया आमचा हा खास रिपोर्ट. या ठिकाणी आता प्रचंड गर्दी तर महिलांची पडलेली आहे. आपण बघू शकता पूर्ण प्रकारे. आता भरपूर घंट्यापासून आता ह्या इथं महिला इथं लाईनीमध्ये उभा आहेत. आपण प्रश्न विचारणार. बोला. हा सर, चांगलं आहे आम्हाला इथं काही प्रॉब्लेम नाही. बँकवाले सहकार्य करता पण तो करायला पाहिजे सर. लय परेशानी होऊ लागली ना महिलांची. किती तास झाले आपल्याला? आम्ही 7 वाजेपर्यंत येतो. सकाळी 7 वाजेपासून इथं उघडं बी नाही होतं तेव्हापासून आम्ही इथं उभे सर. 2 कंत्राट करायला पाहिजे ना. सोबत डब्बा वगैरे आणला का? नाही, आम्ही भजे खाल्ले इथं. आम्ही भजे घेऊन खाल्ले सर. चांगले सहकार्य करू लागले बँकेवाले आमचं. तसं काही नाही. साहेब पण चांगले व्यवस्थित सांगू लागले महिलांना असं करायचं तसं करायचं. बस केवायसी चे 2 करायला पाहिजे सर. 2 कर्मचारी ठेवा सर, एवढी नम्र विनंती आहे. आता पाऊस चालू झालेला आहे तरी पण महिला इथं पावसामध्ये उभा आहे. आपण हो बघू सर, शकता. बघा म्हणा. बघा इथं आता पावसामध्ये आता सगळी आता महिला इथं उभा आहे. हो सर, पाण्यात उभं आहे आम्ही इथं. पाऊस चालू आहे. 3 दिवस झाले सारखे चक्कर मारून लागले बाया. आम्ही 8 वाजेपासून इथं उभं आहे. 2 काउंटर चालू करा सर. रोज शनिवारपासून चक्कर मारत आम्ही इथं. शनिवारपासून रोज 2 चक्कर होऊ लागले तरी काम नाही होते. आमचं 2 काउंटर उभे करा सर इथं. आपल्या मागण्या काय सध्याला? आता सध्याचं ते फॉर्म सबमिट करण्यासाठी थांबलोय आम्ही काउंटर. आपण बघू शकता की या ठिकाणी आता घराचे काम सोडून सुद्धा काही जॉबवाल्या महिला आहेत या ठिकाणी उपस्थित आहे आणि यांना किती सर, मला फक्त पेमेंट काढायचंय. माझं ऍक्च्युली 2 महिन्यापासून ट्रान्झॅक्शन नव्हतं म्हणून अकाउंट बंद केलंय त्यांनी. तर मला फक्त माझं पेमेंट काढायचं होतं. मला याच्याशी काही संबंध नाही. तरी पण माझं केवायसी वगैरे ते मागून घेऊ लागले. म्हणजे मी 2 दिवसापासून कंटिन्यू इथे चक्रा मारतीये. माझी ड्युटी आहे. मी सुट्ट्या टाकल्या. मी IT पार्क मध्ये चाणक्य सर्व्हिसेस म्हणून तिथे काम करते. मी सकाळपासून आलेली आहे सर. 9 वाजल्यापासून इथे आलेली आहे मी. काही त्यांनी काही म्हणजे लाईनला लागली आहे मी, पण अजून काहीच केलेलं नाही. ती लाईनच पुढे सरकत नाहीये. भेटलं त्यांनी प्रोसिजर सांगितली फक्त. आणि मी त्यांना हे पण म्हटले की माझं काही लाडक्या बहिणीशी वगैरे काही संबंध नाहीये. मी वर्किंग वुमन आहे. मला थोडस नाही म्हणजे तसं नाहीये, पण माझं योजनेशी ऍक्च्युली मला ते पैसेच हे नाहीये. पण माझं अकाउंट बंद पडलंय. मला पेमेंट काढायचंय. त्याच्यामुळे मला थोडस कॉपरेट करा. त्यांचं काहीच रिॲक्शन नाही. नमस्कार, माझं नाव त्रिशा किरण खरे. माझे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मामा आपण जशी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे तशीच आपण लाडकी भाची ही योजना सुरू करावे ही माझ्याकडून नम्र विनंती आहे. धन्यवाद.